हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिक वरदे हरि विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल। श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच आशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती। सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, नित्याभान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाई ना सर्प जगत। ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची आशे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। दयाचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, हे नमस्कारुनी आता। चला विचार सागर तरंग चौथा परिच्छेद 21वा। सर्प व सर्पज्ञान यास एकच अधिष्ठान असण्याबद्दल शंका आणि समाधान। अधिष्ठान आतापर्यंत दोन मानले होते आणि दोन अधिष्ठान सांगून त्या ठिकाणी शंकेचा उहापोह केला, समाधानाचा उहापोह केला। पण सर्पाचे अधिष्ठान रजोपैत चैतन्य आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान अंतःकरणोपैत साक्षी चैतन्य, अशी दोन भिन्न अधिष्ठानं सांगितली। पण या संबंधी फार वाद आहेत। अधिष्ठान दोन मानायचे का एकच मानायचं?
पण चैतन्य व्यापक असल्यामुळं अधिष्ठान एकच मानावं लागेल. वाद करणारे कितीही निर्माण झाले तरी चैतन्य एक आहे ना. एक चैतन्य असल्यामुळं चैतन्य एकच मानावं लागेल. रजोपहित साक्षी चैतन्य, त्याच्या आश्रित असणारी अविद्या, हे मानायचं का अंतःकरणोपहित असणारी चैतन्याच्या अंतःकरणोपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्या हे उपादान कारण मानायचं, म्हणजे ती अविद्या मानायची. आणि अंतःकरणोपहित चैतन्य एक मानायचं आणि रज्जूपहित चैतन्य एक मानायचं. असे दोन्हीकडे दोन चैतन्य आणि दोन्हीकडे दोन उपाद्या असं सांगून वारंवार शंका उत्पन्न व्हायच्या त्या होणारच आणि समाधान काय होणार नाही. म्हणून सद्गुरू म्हणाले की बाबा तुला सर्प व सर्पज्ञान याला एकच अधिष्ठान आहे हे सांगतो. मग आता एकच अधिष्ठान दोन्हीचं कसं आहे आणि उपाधी ही कशी आहे एकच ते तुला सांगतो. पण त्या अगोदर त्यानं शंका कशी घेतलेली आहे, एक अधिष्ठान कसं मानायला जमत नाही. दोन अधिष्ठान मानल्यावर काय व्हायलंय त्याबद्दल तो शंका करतो की म्हणतो गुरुजी अहो दोघांचे अधिष्ठान एकच आहे. जर दोघांचे अधिष्ठान एकच आहे असे कसं म्हणता येईल? कारण सर्प हा नेहमी पाहणाऱ्याच्या शरीरावरून बाहेर असतो. सर्प कुठे दिसतो? शरीराच्या बाहेर असणार आणि त्या शरीराच्या आत बुद्धीमध्ये मानता येणार नाही. तो सर्प काही आत बुद्धीमध्ये मानता येणार नाही, म्हणून त्याला बाहेरच मानावं लागेल आणि बाहेरच आपणाला दिसतोय. आणि जर तो बुद्धीत मानून मायेने बाहेर दिसतो, तो कशानं दिसतो? मायाच्या योगानं तो बाहेर दिसतो असे जर म्हणाल तर तुम्ही ख्यातिवर्णनामध्ये ज्यावेळेस ख्यातिवर्णन चालू लागलं त्यावेळेस आत्मख्यातीचा प्रकार आहे तोच तुम्ही मानता. मग आत्मख्यातीवाद्यांनी काय सांगितलं होतं की बुद्धी ही क्षणिक रूप आहे आणि तीच विज्ञान रूप आहे आणि तीच आत्मा आहे आणि तीच पदार्थाचे आकार धरते. नुसता सर्पाचाच नाही तर सर्व जगातले जेवढे पदार्थ आहेत ते बुद्धीच आकार धरते आणि त्याच बुद्धीला आत्मा म्हणावं असा त्याचा त्या ठिकाणी ख्यातीमध्ये मत त्यानं सांगितलेलं आहे. तर मग त्यानं सांगितलंय तसं जर तुम्हाला मानायचं असेल तर मग त्याच्या ख्यातीचं तुम्ही ती असंगत आहे असं का सांगितलं? ती बरोबर नाही, योग्य नाही असं तुम्ही म्हणाला. जर सर्प आतच तुम्हाला मानायचा असेल आणि अधिष्ठान एकच सांगायचं असेल तर मग आत्मख्यातीवाद्याचं कुठे चुकू लागलं? मग बाहेर दिसणारा सर्प शरीराच्या आत आणता येत नाही.
बाहेर दिसणारा सर्प शरीराच्या आत काही आणता येत नाही, त्याला जवळ सुद्धा घेऊ वाटत नाही, त्याला आणता कसं येईल मला. म्हणून शरीराच्या आत असणारे ज्ञान केव्हाही बाहेर काढता येणार नाही. ज्ञान ही बाहेर काढता येणार नाही, कारण ज्ञान आतच होतं. कारण ज्ञानाकार तुम्ही आत्मा सांगितला आहे, ज्ञान स्वरूप काय सांगितलंय तुम्ही, साक्षी चैतन्य सांगितलं आहे, म्हणजे आत्मा सांगितला आहे. आणि तो काय बाहेर काढता येत नाही, म्हणजे रज्जू देशापर्यंत नेता येणार नाही. आणि त्या रज्जूवर उत्पन्न झालेला सर्प तोही आता आणता येणार नाही. मग सर्प तो बाहेरच असणार आणि ज्ञान ते काय आतच असणार. आता सर्पाची उत्पत्ती बाहेर आणि ज्ञान आत म्हणलं, यांना अधिष्ठान दोन मानावंच लागतील ना. म्हणून मला फिरून फिरून अशी शंका व्हायली की दोन विषय दोन्हीकडे आहेत आणि त्याला एक अधिष्ठान कसं मानायचं, असं मला वाटायलंय. अशी परिस्थिती असताना सर्प त्याचे ज्ञान दोघांचे अधिष्ठान एकच आहे असे कसे म्हणता येईल. तुम्ही म्हणायलात, पण मला पटाना. कारण दोन पदार्थ दोन्हीकडे आहेत आणि दोन्हीकडे दोन पदार्थ असल्यामुळं त्या दोन्हीचं अधिष्ठान एक मानता येणार नाही. कारण शेवटी शेवटी गुरुजी म्हणले होते आणि आपण ऐकलंय, अधिष्ठान एकच सांगितलं होतं, थोडासा प्रकारही सांगितलाय. म्हणून त्याला तशी शंका झाली. गुरुजी म्हणाले होते एकच अधिष्ठान आहे सगळ्याला. त्यांनी कंदिलाचा एक दृष्टांत दिला होता. कारण जी त्रिपुटीचं प्रकाशन जे होतंय ते त्या साक्षी चैतन्यानंच, म्हणजे त्या ज्योतीनंच तिन्ही क्रिया त्या ठिकाणी घडतात. फुग्यामध्ये प्रकाश दिसतो तो ज्योतिमळत दिसतो, आणि फुग्याच्या बाहेरही जो दिसतो तो त्या ज्योतिमळत दिसतो, आणि पदार्थ जे दिसतात बाहेर ते त्याच प्रकाशानं दिसतात. एवढंच आहे की त्या विषयावर पडलेल्या प्रकाशाचं नाव आम्ही वेगळं दिलं आणि तिथपर्यंत जाणारा प्रकाश त्याचं नाव वेगळं दिलं आणि फुग्याच्या आत पडणाऱ्या प्रकाशाचं नाव आम्ही वेगळं दिलं. एवढाच काय तो फरक झाला, पण प्रकाश त्या ज्योतीचाच आहे. तसं जे आत्मचैतन्य आहे त्याच चैतन्य सर्व वस्तूंना अधिष्ठान आहे. सर्पालाच नाही तर सर्वांनाच अधिष्ठान ते एकच आहे. मग असं सांगितल्यामुळं त्याला ही शंका झाली की एक जर अधिष्ठान मानलं तर मग सर्प बाहेर, ज्ञान अंतःकरणात, आणि मग त्या बाहेरच्या पदार्थाला अधिष्ठान मानावं लागल आणि आतल्या ज्ञानाला हे अधिष्ठान मानावं लागल. मग बाहेरचं अधिष्ठान आतल्या ज्ञानाला कसं मानायचं आणि आतल्या ज्ञानाला बाहेरचं अधिष्ठान कसं मानायचं. बरं, जिकडे तिकडे मानू, मग तसे दोन तरी अधिष्ठान सांगावेत. नका नाही घोळ करायचा, पण जिकडं पदार्थ आहे तिकडचं अधिष्ठान चैतन्य मानावं, हिशोब बराबर होतो. पण गुरुजी म्हणले तसं नाही, कारण पुन्हा आपल्याला वादात शिरायचं नाही. असं एक अधिष्ठान जर नाही सांगितलं, दोन्हीकडे दोन अधिष्ठान जर सांगितले तर वाद होतात आणि भेदही येतो चैतन्यामध्ये. आणि चैतन्य तर अभेद रूप आहे, अद्वैत रूप आहे. म्हणून शास्त्रानं त्याचं कौशल्य हे कमी न होऊ देण्यासाठी एकच अधिष्ठान सांगण्याची रीत ठेवली आहे. आता ते समजून सांगण्यासाठी सद्गुरू काय म्हणतात ते पहा. सर्प आणि त्याचे ज्ञान, सर्प आणि त्याचं ज्ञान यास एकच अधिष्ठान आहे असे म्हणण्यास हरकत नाही. असं म्हणायला काही अडचण येत नाही. जर समजा
4 भाऊ असतील किंवा 2 भाऊ असतील तर एका जागी राहायला काहीच हरकत नाही, एका जागी राहायला काहीच हरकत नाही आणि भावाभावाचा तेवढा काही वादही नसतो. पण व्हायला का निघतात? त्यांच्या उपाध्यामुळं, त्यांच्या उपाध्यामुळं बाहेर निघतात. नाहीतर ते एकच असतात, कारण ते भाऊ भाऊ आहेत. पण त्या दोन्ही एका घरच्या नसतात. आणि जरी एका घरच्या तिकून आलेल्या जरी असल्या तरी पण त्या, कारण त्यांचं स्वरूप उपाधी रूप आहे का नाही. म्हणून त्या भेद त्यांचा ते करणारच, दाखविणारच. पण भावाकडून जर पाहिलं तर अभेदच असतो, है का नाही. म्हणून बापाची जमीन ही अखंड असताना तिच्यामध्ये 2 तुकडे होतात, है की नाही. मग हे कशामुळे होतात? उपाध्यामुळे होतात. आणि तसं बरोबर दिसतही ना, मग दिसलं म्हणून का तेच खरं मानायचं का? कालच्या रेल्वेचा दृष्टांत दिसलं म्हणून काय ते खरं मानायचं का? अहो, जर एखाद्याची म्हैस यायला झाली, 4 दिवसावरती डिलिव्हरी होणार आहे तिची, आणि एखादा मनुष्य तिला चारायला गेला आणि येता येता तिनं भाराभर गवत घेतलं. कशामुळं? संध्याकाळी टाकायला. पण गवत घेतल्यावर त्याच्या लक्षात आलं म्हैस 2 जीवाची, हिच्यावर इतकी भरती टाकायला जमायची नाही, आणि मला बी तितकं चला येत नाही, मी बी लंगड्या, मला तर बसावंच लागल. मग काय करावं विचार करीत बसला. अंधार पडायला म्हणलं काही सुचना बा, आता काय करावं, कायच करावं. मग त्यानं डोकं लावलं. तो म्हणला भारा आपल्या टोकऱ्यावर घेतला तर जमत आहे, कारण त्या भाऱ्याचं वजन आपल्यावर पडणार, आणि फक्त आपलं वजन काय पडणार? म्हैशीवर पडणार. तितकीला काय होत नाही, तिला मोठी म्हैस होती. आणि मग ते तसा भारा घेऊन टोकऱ्या घेऊन येऊ लागलं. मधात एक व्यावहारिक चतुर त्याला आडवा आला. म्हणलं हे काय भानगड आहे? ते म्हणला मी सांगतो, मला कळालं, तुम्हाला काय कळालंय ते मी सांगतो. म्हणला अहो, म्हैस आता याला झाली, तिला वजन होऊ नये म्हणून मी भारा टोकऱ्यावर घेतलाय. तुम्हाला हेच पाहिजे होतं ना? अरे म्हणला मला तेच पाहिजे होतं, पण तुला वेगळं सांगायचंय ना. ते म्हणलं याच्यातून वेगळं काय सांगणार तुम्ही आता? म्हणले तो टोकऱ्यावर भारा घातलास ते वजन तुला बी पडायले आणि त्या म्हैशीला बी व्हायले ना. म्हणला म्हैशीला कसं होईल? 2 जागेवर पडायले. मग वजन म्हैशीवर व्हाले, पण त्या भाऱ्याचं वजन मायावर व्हालंय ना. ते म्हणलं बा ते वजन तुझ्या पडले, तुझ्या सगळं ते वजन म्हैशीवरच पडायले ना. मग तेवढंच म्हणला आबा बाबा बाबा तसं व्हालंय का? मग त्यानं उडी टाकली. म्हणला नाही जमायचं बाबा, म्हैशीला काय झालं तर? त्याला तेव्हा कळालं की हे वजन एकाच जागेवर पडत आहे. तसं चैतन्य कितीही जरी मानले तरी चैतन्य कसं आहे? मुळात एकच आहे. पण ते एक चैतन्य कळणं महत्वाचं आहे. एकच चैतन्य सर्व पदार्थांना कसं अधिष्ठान आहे हे कळालं म्हणजे चैतन्याचं स्वरूप कळत आहे. आणि ते उपाधी भेदानं उगं वाटतंय वेगळं, नाही तर ते वेगळं नसतंच. म्हणून आपल्याला वाटत आहे रेल्वेचा महागाला जो डबा असतो, एकदम महागाचा डबा, त्या डब्याला वाढणारा त्याच्या पुढचा डबा असतो, असं वाटत आहे बर का. पण तसं असतंय का? सगळ्या डब्याला वाढणार एक इंजिनच असतंय, हे का नाही. म्हणून
एकच चैतन्य हा सृष्टीरूपी जगताचा डबा, याला अधिष्ठान ते एकच चैतन्य आहे. मग याच्यामध्ये कितीही पदार्थ असो, किती उत्पन्न होत, तितक्या पदार्थाला तेच अधिष्ठान असतं, एकच असतं. म्हणून एक अधिष्ठान मानण्यास काही हरकत नाही. कारण रज्जू किंवा सर्प शरीराच्या आत आहे. रज्जू किंवा सर्प शरीराच्या आत येत नसला तरी रज्जू किंवा रज्जूवर उत्पन्न झालेला सर्प हे जरी अंतःकरणात येत नसतील, आणता येत नसतील, नका ये ना, ते यावंच लागतात असं काय थोडाच नियम आहे. आणि तुला वाटायला ते जर समजा अंतःकरणात आले तर अंतःकरणोपरी साक्षी चैतन्य मग ज्ञानाला आणि त्याच्या उत्पत्तीला ते अधिष्ठान मानल्यावर जमन असंच वाटायले ना तुला. पण ते आत कसे घेता येते? त्या सर्पाला जवळ घे वाटत नाही, भेऊन पळत आहे माणूस, आणि तू म्हणतोस त्याच्यापासून भयकंपाती दोष निर्माण होतात. अब ते काही हो, पण ते आत कसं नेता येईल? आणि मग आत जर नेलं तर ते आत्म्याला ते प्रतीतीला येतील का? हो. जर लहान लेकरानं वाटीमध्ये बरीच काय चिल्लर ठेवली होती आणि त्या चिल्लरीमधला एक 5चा ठोकळा गिळला, त्या 5चा ठोकळा गिळला, तर मग त्या मुलाच्या आत्म्यानं सांगावं 5चा रुपया बर का मधात, डॉक्टरला सांगा काढताना. त्याची चिल्लर होऊ देऊ नको काढताना. पण त्या चैतन्याला मधात तसं ज्ञान होत नाही, जरी आणलं तरी बी. म्हणजे मध्ये आणण्याचा बाहेर ठेवण्याचा काही संबंधच नाही. कारण अंतःकरण जे आहे, हे अंतःकरण जेवढ्या भागात आहे तेवढ्या भागातलं चैतन्य हे अंतःकरणाने युक्त मानावं लागेल. म्हणजे जेवढं अंतःकरण आहे तेवढं साक्षी चैतन्य, म्हणून त्याला अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य म्हणतात. जेवढं अंतःकरण आहे का नाही. मग चैतन्याचं स्वरूप तसंच मानावं लागेल. कारण त्याच्या ठिकाणी जे साक्षीत्व जे आले ते कुणामुळे आलंय? अंतःकरणामुळे आले. अंतःकरणाची उपाधी त्याला लागल्यामुळं ते उपाधीनं युक्त व्हालंय, म्हणून ते त्या उपाधीतलं चैतन्य मानावं लागेल. मग त्या चैतन्याचं नाव काय द्यावं लागेल? मग अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य. मग ते चैतन्य, साक्षी चैतन्य हे जेवढी उपाधी असेल, म्हणजे जेवढं अंतःकरण असेल तेवढंच मानावं लागेल, है की नाही. म्हणून माया मोठी मानायची का ईश्वर मोठा मानायचा, असं जर कोणी विचारलं तर काय सांगावं? काय की मला माहित नाही. आता ईश्वर केवढा मानाव? आता इथं काय म्हणाले तर जेवढं अंतःकरण आहे तेवढंच काय आहे? साक्षी चैतन्य आहे. मग माया जेवढी आहे तेवढंच ईश्वर मानावा लागेल. कारण ईश्वर का झालाय? तो मायामुळं झालाय ना. मग जेवढी माया आहे की नाही. आता नवरदेव केव्हा झाला? नवरदेव झाला, नवरदेव आहे का नाही. केव्हा झाला? जेव्हा त्याला नवरी मिळाली तेव्हा तो काय झाला? नवरदेव झाला. आणि नवरी केव्हा झाली?
तेव्हा येत आहे का नाही? मग तसं जेवढी माया तेवढाच ईश्वर, आणि जेवढा ईश्वर झालाय तेवढीच माया धरावं लागल. मायापेक्षा मोठा ईश्वर कसा मानता? आणि ईश्वरापेक्षा लहान माया कशी मानायचं? मग पण तो ईश्वर जो आहे तो मुळात कोण आहे? मायेपेक्षा कितीतरी पटीनं ते ब्रह्मचैतन्य आहे. कारण मायाची उपाधी गेली की ते चैतन्य कोण व्हालंय? त्याचं मूळचं स्वरूप कसं आहे? ब्रह्मचैतन्य आहे, व्यापक स्वरूप आहे. पण जितक्या भागामध्ये ढग आला आकाशामध्ये तितक्याच ढगाची खाली सावली पडेल. आपल्या पृथ्वीवर सावली जेवढा ढग असेल तेवढीच पडेल ना. त्या ढगापेक्षा लहान बी पडणार नाही, जास्त बी नाही. आता त्याच्यामध्ये त्या दृष्टांतामध्ये थोडा दोष आहे. कसा? त्या ढगापासून सूर्य कितीतरी दूर आहे, कितीतरी दूर आहे, आणि तितक्या दुरून तो त्याच्यावर प्रकाश टाकायला. कशावर? ढगावर. म्हणजे त्या ढगानं प्रकाश आडायला. मग तिथून त्या सावलीचं परिणाम, त्या सावलीचा परिणाम पृथ्वीवर जो होणार आहे, तो पृथ्वीवर होणारा परिणामाचं जे अंतर आहे होण्यासाठी, पृथ्वीचं आणि त्या ढगांचं जे अंतर आहे ते फारच कमी आहे. आणि सूर्याचं आणि त्या ढगांचं अंतर खूपच लांब आहे का नाही? म्हणून त्या ठिकाणी जेवढा ढग असेल तेवढी सावली आपणाला दिसणार नाही, है का नाही? तेवढी सावली दिसणार नाही. पण जर प्रकाश आपल्या एकदम समोर ठेवला, आपल्या छातीजवळ प्रकाश धरला, जवळ एकदम आणला, तर आपल्या एवढीच सावली पडणार. आपली सावली आपल्या एवढीच पडणार ना. आणि तो जर समजा प्रकाश, कंदील म्हणा किंवा लाईट म्हणा, जर आपल्यापासून तुम्ही जितका जितका दूर नेताल तितकी तितकी सावली काय होईल? मोठी मोठी होणार, है का नाही? आणि ते जितकं जितकं जवळ आणणार तेवढी लहान होणार. पण किती लहान होणार? आपल्यापेक्षा लहान होणार नाही, हे का नाही? मग योग्य उत्तर कोणचं मानावं लागेल? आपली सावली ही केवढी आहे हे योग्य उत्तर कोणतं? आपली एवढीच, हे का नाही? जरी ती भ्रमानं आपणाला कमी अधिक दिसत असेल पण खरं. मग तसं जेवढी माया आहे तेवढाच ईश्वर मानावा लागेल. कारण कधी कधी सूर्य जर माथ्यावर आला, आपल्या डोक्यावर जर सूर्य आला तर सावलीत नसते. कुठं जाती सावली? ती सावलीत नसती, दिसतच नाही सावली, पायाखाली जाती. कमोन? कारण तिला पडण्यासाठी खाली क्षेत्र ते नाही, काही आधार नाही, है का नाही? म्हणून त्या ठिकाणी ती दृश्य भावाला येत नाही, है का नाही? मग हे अधिष्ठान चैतन्य जे अंतःकरणामध्ये, जे अंतःकरणोपहित चैतन्य आहे, ते जेवढं अंतःकरण असेल तेवढंच मानावं लागेल. आणि अंतःकरण हे ज्यावेळेस इंद्रियामार्फत बाहेर निघेल विषयापर्यंत, दोरीपर्यंत धरा, त्या दोरीपर्यंत जाताना जी वृत्ती बाहेर निघते, आणि त्या वृत्तीमध्ये सुद्धा चिदाभास आहेच. मग तो चिदाभास तरी केवढा धरायचा? जेवढी वृत्ती आहे
तेवढाच धरायचा. मग त्या वृत्तीमधला चिदाभास, अंतःकरणोपहित चैतन्य, हे काय वेगळे आहेत का? हे एकच आहे की. आणि त्या विषयामध्ये दोरीच्या ठिकाणी असणारं चैतन्य ते काय निराळे का? मग रजोपहित जे चैतन्य आहे तेही चैतन्य, वृत्तीतलंही चैतन्य आणि साक्षी अंतःकरणोपहित चैतन्य, हे तिन्ही चैतन्य एकच आहेत. पण आपल्याला भेद का वाटायला? त्या उपाधीमुळे भेद वाटायला. परळामधलं आकाश, बोळक्यामधला आकाश आणि रांजणामधला आकाश, आकाश तर सर्वकडे सारखंच आहे. मग ते रानात दिसो का बोळक्यात दिसो, है का नाही? बोळक्यातलं लहान वाटायले आणि रानातलं है का नाही? मग रानातलं मोठं आणि बोळक्यातलं लहान आहे का? आणि जर बोळकं फोडलं तर ते आकाश बोळक्यातलं केवढं व्हालंय? रानापेक्षा कितीतरी मोठं व्हालंय. मग तर है का नाही? म्हणून आकाशामध्ये भेद करता येत नाही. आणि मग जो काही दिसायलाय भेद, तो त्या उपाधीमुळे दिसायलाय. जर समजा एखादा पाकिट मार्या दिंडीमध्ये शिरला आणि त्यानं अष्टगन, बुका, शिडी कपाळाला लावली, पांढरे शुभ्र कपडे, गुरु शर्ट, टोपी, धोतर, गळ्यामध्ये टाळ, अहो काय काही ज्याला जास्त कमवायचे पैसे ते इना सुद्धा घेते संघ. ज्याला जास्त पैसे कमवायचे, हा, पण ते मूळचा कोण आहे? पाकिट पिलेर आहे ते, है का नाही? आणि जर त्याला एखादी चाल दिली तर कोणाच्या खिशात किती बाय, कोणाच्या खिशात किती, त्याला तिकडची तर कोणची चाल येणार नाही, इकडच्याच चाली धरणार ती. आणि काय म्हणणार त्याच्यात? कोणाच्या खिशात किती, हे दिसणार त्याला. पण त्यानं तसं केलं म्हणून, त्यानं तसं सोंग घेतलं म्हणून तो वारकरी होतो का? मग तसं आकाशानं बोळक्यामध्ये स्थापित व्हावं, रानामध्ये स्थापित व्हावं, म्हणजे काय तो ते रानासारखा झाला का आकाश? नाही. आकाश जसं आहे तसंच आहे. आणि जर ते रांजून बोळकं उचलून एकळ ठेवलं तर त्याच्यातलं आकाश काय येतं का संग त्याच्या? ही त्याच्यातली बारकाई. बोळकं जर उचलून आपण दुसरीकडे नेऊन ठेवलं तर त्याच्यातला आकाश जाते का संग त्याच्या? रांजून उचलून ठेवला तर नाही, ते लहान आहे जरा, रांजण मोठा असतो, त्याच्यातला आकाश. मठातला आकाश हे मठाच्या बाहेर जात नाही, कारण मठ हालत नाही. पण आपल्याला बोळकर रांजून उचलून ठेवा येते ना, मग त्याच्या सोबत ते आकाश जाते का? मग जीव ब्रह्मरूप नाही का? जीव ब्रह्मरूपच आहे ना. मग आता ह्या देहात आहे का नाही? है का नाही? मग आता इथून आपला पाठ संपला, तुम्ही घरी गेल्यावर इथलं चैतन्य घेऊन जातात का? ब्रह्म चैतन्य? हो, ते आहे ते घेऊन जातात का संग? हा, ते कळायला पाहिजे. चैतन्य कसं आहे? व्यापक आहे. कारण आपल्याला चैतन्य फिरू असं थैलीत बाजार घेऊन जशी थैली संघ घ्यावं लागते, फिरावं लागतं, तसं चैतन्य घेऊन फिरायची गरज नाही. त्या करंट वरल्या रेल्वे निघालेत ना आता, करंट वरल्या प्रत्येक म्हणजे इथून तिथून तिला करंट मिळतोय. तसंच विशेष रूपाला येते फक्त. हा, ज्या जागेवर रेल्वे जाईल त्या जागेवर विशेष संघच आहे ती लाईन त्याच्या सोबतच आहे.
रेल्वेला सोडून नाहीच. रेल्वे किती फिरू द्या, ती लाईन तिच्या सोबतच आहे. ती एकच लाईन आहे, तिला एकाच लाईनीवरती चलती समजा, आहे का नाही. म्हणजेच इथून एखाद्या त्या स्टेशनहून तिला त्या अशी पिन खोसायची आणि तिथून एकदा वेग घेऊस तर ते वायर असं लांबण्याचं ठोचन पुन्हा पिन काढून घ्यायची आणि ती वेगात दुसऱ्या स्टेशन बसतो जाते. असं थोडंच आहे. ती इथून तिथून तार घासत जाते त्याला. म्हणजेच ती एकच वीज आहे इथून तिथून. तसं आकाश हे एकच आहे, तसं ब्रह्मचैतन्य सुद्धा एकच आहे. म्हणून चैतन्यामध्ये भेद करता येत नाहीत. मग अंतःकरणाची वृत्ती शरीराच्या बाहेर रज्जूजवळ जाते हे निश्चित आहे. हे तर खरं आहे ना. वृत्ती तर त्या विषयापर्यंत जाती. म्हणजे आता रज्जू हा विषय, त्या विषयापर्यंत जाती का नाही वृत्ती, हे तर मानावं लागेल का नाही. कारण बघण्यासाठी माणूस तिकडे तोंड करतोय ना. जर एखाद्या माणसाला म्हणलं ते मागून काय आलं बघ, तर ते फिरून बघतो का नाही. हा, म्हणजे बघितलं तरच दिसत आहे, बघितलं तरच. हा, म्हणजे जर नाही बघितलं तर दिसत नाही. म्हणून वृत्ती ही रज्जूपर्यंत जातेच हे मात्र निश्चित आहे. तेथे गेल्यावर प्रथम रज्जूचे काय होते पहा तिथं. आता वृत्ती ज्यावेळेस रज्जूपर्यंत जाते, पण त्या वृत्तीला जर रज्जू म्हणून जर दिसत नसेल, कळत नसेल का, कारण त्या वृत्तीला प्रकाशाची सहायता लागते. आणि तिथं जर प्रकाश जर अंधुक असेल, धड उजेडही नाही अंधारही नाही. आणि मग अशा वेळेस त्या रज्जूचं खरं स्वरूप कळत नाही. पण कळतच नाही असं नाही, इथं काहीतरी आहे इतकं कळत आहे. का आहे म्हणून कळत नाही. आणि त्या कळण्याला म्हणायचं इदम काहीतरी. असे सामान्य ज्ञान होते त्याच. त्याला कोणतं ज्ञान म्हणायचं, सामान्य ज्ञान म्हणायचं. कशाचं, रज्जूचं सामान्य ज्ञान. काहीतरी इथं पडलेलं आहे असं ज्ञान होतच असतं. जर प्रकाशाची सहायता नाही मिळाली ना, तर असं ज्ञान झाल्याशिवाय राहत नाही, सामान्य ज्ञान. आणि मग ते सामान्य ज्ञान आणि त्या सामान्य ज्ञानाच्या आश्रित रज्जूच्या सामान्य ज्ञानाच्या आश्रित रज्जूच्या ज्ञानाच्या आश्रित मानायचं का, चैतन्याच्या आश्रित. चैतन्याच्या. हा, रज्जूचं ज्ञान व्हायला तिथं, कारण तिथं रज्जूचं ज्ञान झालं नाही, इदम स्वरूपाचं ज्ञान आहे. इथं काहीतरी आहे. मग तिथं अविद्या मानावी लागेल का नाही. मग त्या अविद्येच्या आश्रित चैतन्याच्या, हा, अविद्या आश्रित मानावी लागेल का नाही. हा, हे काय म्हणतात बघू. त्या इदमकार झालेल्या अंतःकरण वृत्तीस जे चैतन्य अधिष्ठान आहे, जे चैतन्य तिथं अधिष्ठान आहे, तेच साक्षी चैतन्य असून ते बाहेरी आहे. व इदमकार अंतःकरण वृत्ती उपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित, चैतन्य आश्रित जी अविद्या आहे, तीच सर्प आणि त्याचे ज्ञान या दोन्ही रूपांनी परिणाम पावते.
इदमकार झालेल्या अंतकरण वृत्तीस जे चैतन्य अधिष्ठान आहे, आता इदमकार झालेल्या अंतकरण वृत्तीस जे चैतन्य अधिष्ठान आहे, आता अंतकरण वृत्तीला कोणतं चैतन्य अधिष्ठान आहे? अंतकरणोपही साक्षी चैतन्यच आहे किंवा वृत्त्युपही चैतन्य. आणि तेही चैतन्य कोणतं? वृत्त्युपही चैतन्य. हे अंतकरणोपहीच चैतन्य आहे ना. मग ते चैतन्य अधिष्ठान कुणाला? त्या वृत्तीला. मग त्या वृत्तीचं अधिष्ठान चैतन्य कोणतं मानायचं? तर त्या वृत्तीतलंच आहे का नाही. आणि मग त्या चैतन्याच्या आश्रित अविद्या, त्या चैतन्याच्या आश्रित अविद्या मानत लागल. आणि त्या अविद्येमध्ये सर्प आणि सर्पाच्या ज्ञानाचा परिणाम झालाय. आता रज्जुपैत चैतन्य मानायची गरज आहे का? कारण कोणती अविद्या वेली? रज्जुपैत अविद्येमध्ये परिणाम झालाय का वृत्त्युपहित असणाऱ्या चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्या तिच्यात परिणाम मानायचा? हा. आता रज्जुपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित जर मानलं तो काय होतंय? आणि वृत्त्युपहित चैतन्याच्या आश्रित असणारी जी अविद्या आहे तिच्यात जर मानला परिणाम तर किती संयुक्तिक होतंय ते पहा. कारण तुम्हाला पदार्थाच्या उत्पत्तीसाठी अविद्यात लागते ना, ज्ञानाच्या उत्पत्तीसाठी अविद्यात लागते ना, मग चैतन्याच्या आश्रित अविद्या असतेच ना. मग वृत्त्युपहित चैतन्याच्या आश्रित अविद्या का नाही मानायची? मग त्या वृत्त्युपहित साक्षीत चैतन्य म्हणा त्याला. वृत्त्युपहित चैतन्य हे साक्षीत चैतन्य. आणि ते चैतन्य त्याच्या आश्रित असणारी जी अविद्या आहे तीच अविद्या तिच्यामध्येच काय होतो? क्षोभ होतो. म्हणजे त्याचा परिणाम होतो. तीच परिणामाला पावते. आणि कोण्या परिणामाला म्हणून पावते? ते त्याच्यापासून काय उत्पत्ती होती? सर्प आणि सर्पाचं ज्ञान. आता हे कुठे व्हालंय? घडायलंय सगळं बाहेर. हा, पण त्याचा परिणाम कुठे व्हायलाय? सगळा आहे का नाही? म्हणजे तिथं बी व्हालंय इकडे बी व्हालंय. हा, ते प्रतीला बाहेर आलंय. हा, नाही आतलं जे साधन लागतं त्याला, तिथं अविद्या लागती, वृत्त्युपहित चैतन्य लागतंय आणि वृत्ती लागती. ही जी त्रिपुटी आहे ह्या त्रिपुटीमध्ये त्या ठिकाणी जो खेळ व्हायला बाहेर, ते बाहेर चाललेत ना विषयापर्यंत. ही सामुग्री सगळी कुठे चालली? बाहेर चालली. आणि ते बाहेर घडायलंय. पण बाहेर ते घडलेलं आत कसं यायलंय? प्रमात्याला कसं कळायलंय ते? कारण वृत्ती काय आहे? ज्ञान रूप आहे. आणि त्या वृत्तीच्या योगानं ते इथं मग तिथं सत्य पदार्थ दिसो की भ्रमित दिसो की कसाही दिसो, कोळसा दिसू का सोनं दिसू, ते तिथलचं ज्ञान इथं कसं व्हायलंय? आहे का नाही? नाही तर हे सगळे पदार्थ बाहेरच आहेत. मग आपल्याला ज्ञान कसं व्हायलंय? त्याचं कशानं व्हायलंय? वृत्तीद्वाराच व्हायलंय. कारण वृत्ती त्या पदार्थापर्यंत चाललीच. आणि त्या वृत्तीमध्ये चैतन्य मानावंच लागेल. बगर चैतन्याची तर अहो प्राण सुद्धा मानावं लागतं, तेव्हा वृत्ती तिथपर्यंत जाते. मग वृत्त्युपहित असणारं जे चैतन्य आहे आणि त्या चैतन्याच्या आश्रित अविद्या असतेच ना. आणि मग त्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या ठिकाणी परिणाम होतो. आता तिच्या ठिकाणी परिणाम का होतो? कारण रज्जूचं ज्ञान व्हाय नाही. तिला जी सामग्री पाहिजे ती ज्ञान होण्यासाठी वृत्तीला काय लागतंय? प्रकाश लागत आहे. आणि तिथं तर प्रकाश त्या वृत्तीला मिळाला नाही, है का नाही? मग त्या वृत्तीतली अविद्या काय होती? क्षोभ पावती, है का नाही? सामान्य ज्ञान त्या ठिकाणी सहाय्य कोणाला करणार? अविद्याला सहाय्य करणार नाही.
आणि मग ती अविद्या त्या चैतन्याचा आश्रय घेऊन ती काय करते, हे खेळ दाखवतो. सर्प आणि त्या सर्पाचं ज्ञान उत्पन्न करते. मग ही सर्प आणि सर्पज्ञान उत्पन्न करण्याला उपादान कारण कोण मानायचं, मृत्यूपहित किंवा अंतकरणोपहित चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्याच. आता हे आतापर्यंत जे काही त्यानं सांगितलं होतं, हे असं त्यानं सांगितलं होतं, तसं का म्हणून सांगितलं असं ना आधी, आणि आता असं का म्हणून सांगायला तर बुद्धीला झापत नाही. एकदाच जर सांगितलं ना खरं, कसं झापत? झापत नाही. लहान लेकरू असतंय आणि त्या आजीला म्हणते आजी आजी, ते वरी दिसायले ते काय, ती म्हणते ते आकाश आहे. आणि ते इतक्या उंच का म्हणून गेलं, पाठीला लावलं. आता काय देवा उत्तर तिला. ती म्हणली माया पाठीलाच लागत होतं, मला कोबड निघालंय ना झाडताना माया पाठीला लागत होतं, म्हणून मी त्याला झाडणी मारली. झाडणी फडा मारला त्याला तर ते गेलं वरी. आणि त्यावेळेस त्याला ते खरंच वाटलं. त्या वयात त्याला खरं वाटलं. सगळ्यालाच खरं वाटलं नाही का त्या वयात, सगळ्यालाच वाटलंय, पण ते खरं होतं का. आणि त्या वयात कोणचे उत्तर देत, तसेच द्यावं लागते, तेव्हा ते गपचीप बसते काटत. नाही तर मग ते झाडू देत नाही, सांग न सांग म्हणून तसं सांगावं लागतंय. तसं अगोदर जे हे सांगितलं आहे का याला, हे कळायचं नाही म्हणून तसं सांगितलं होतं, म्हणजे फोड करून सांगू लागली. आणि मग आता त्याचे प्रश्नावर प्रश्न प्रश्नावर प्रश्न, असं नाही तसं तसं नाही असं, त्याच चालूच आहे, ते बंद होईत ना. आणि मग म्हणले आता याला खरं सांगावं लागतंय. आता मग ते म्हणले एकच अधिष्ठान, सर्प व सर्पाच्या ज्ञानाला एकच मानायची गरज आहे, दोन मानायची गरज नाही. आणि ते कसं मानायचं त्याची प्रक्रिया सांगितली. वृत्ती रजोदेशापर्यंत जाते आणि त्या वृत्तीस्थ असणारं जे चैतन्य आहे ते साक्षी चैतन्य आहे, आणि ते साक्षी चैतन्याच्या आश्रित अविद्या स्वीकारावी लागते. आणि त्या अविद्येमध्ये परिणाम मानावाच लागतो, कारण तिथं इदमकार ज्ञान झालेलं आहे, आणि तेच इदमकार ज्ञान ब्रह्मज्ञानाला कारण आहे. ब्रह्मज्ञानाला कारण तेच इदमकार ज्ञान, तेच साक्षी चैतन्य असून ते बाहेरही आहे. आणि त्या इदमकार अंतकरण वृत्ती उपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित जी अविद्या, ती सर्प आणि त्याचे ज्ञान, सर्प आणि त्याचे ज्ञान या दोन्ही रूपांनी परिणाम पावते. त्या अविद्येतील तमोगुण सर्पाचे उपादान मानायचं. आणखी आलंच का भेद. सर्पाच्या उत्पत्तीला तमोगुण मानायचा आणि सर्पाच्या ज्ञानाला सत्वगुण मानायचा. म्हणजेच वृत्ती शरीराच्या बाहेर रज्जूच्या ठिकाणी गेली, रज्जूच्या ठिकाणी वृत्ती ही तिथपर्यंत गेलेली आहे, म्हणून वृत्त्युपहित चैतन्य ही बाहेर आहे, वृत्त्युपहित चैतन्य ही बाहेर आहे. जितके अंतकरणाचे स्वरूप तितके साक्षीचे स्वरूप असते. कारण अंतकरण किंवा त्याची वृत्ती, अंतकरण किंवा त्या अंतकरणाची वृत्ती, वृत्ती आणि अंतकरण हे वास्तविक दोन नाहीत. ते अंतकरण बाहेर तिथपर्यंत जाते, ते लंबायमान होतंय, लांबत आहे, आकडत आहे.
म्हणून त्याला वृत्ती म्हणावं लागतंय. आता बॅटरीच्या गुलपाचा प्रकाश हा मधातच पडतो, पण ते मधातलं जे गोलक असतंय ते गोलक काय करतंय, तो प्रकाश तिथे न ठेवता बाहेर तो परावर्तित करतो, बाहेर करतो. आणि खरं त्या प्रकाशाचं तसं बाहेर जाण्याचं स्वरूप आहे का? कारण अंतःकरणाचं हे इंद्रियाचे जे गोलक आहेत ते इंद्रियाचे गोलक दृष्टी लांबवून नेतात आणि त्या दृष्टीतून वृत्ती ही तिथपर्यंत जाते. ती दृष्टी म्हणजेच वृत्ती आहे आणि त्या वृत्तीमध्ये चैतन्य असतं. ती नुसती एकली जातच नाही, तिच्यासोबत चैतन्यही असतं, प्राण बी असतंय. म्हणून त्या ठिकाणी वृत्ती रज्जूपर्यंत जातेच. जितके त्याची वृत्ती, जितके अंतःकरणाचे स्वरूप तितके साक्षीचे स्वरूप असते. कारण अंतःकरण किंवा त्याची वृत्ती यास जे अधिष्ठान चैतन्य, यायला अधिष्ठान चैतन्य त्या साक्षी संज्ञा आहे. कोणाकोणाला? अंतःकरण किंवा त्याची वृत्ती, याला अधिष्ठान काय? हा, अंतःकरणालाही साक्षीचं अधिष्ठान आहे आणि वृत्तीलाही साक्षीच आहे. म्हणून त्याला साक्षी ही संज्ञा आहे. साक्षी कशा नाव? संज्ञा म्हणजे साक्षी त्या चैतन्याला नाव आलं कशामुळं? तर अंतःकरणामध्ये ज्ञानाची उत्पत्ती होते ना, म्हणून त्याला ते साक्षी नाव आलं, अंतःकरणामुळं आलं. आणि चैतन्य सर्वत्र आहेच आहे, चैतन्य तर सगळीकडे आहेच. मग अंतःकरण वृत्ती रज्जू देशाच्या ठिकाणी बाहेर गेली म्हणून वृत्तीपैकी चैतन्य बाहेर आहे. त्यामुळे ते सर्पाचाही आश्रय आहे, ते सर्पालाही आश्रय देणारच आहे आणि ज्ञानाचा तर आश्रय आहेच आहे. ज्ञानाचा तर, कारण ज्ञान कुठे होतंय? अंतःकरणात होतंय. म्हणजेच दोन्हीलाही आश्रयभूत ते एकच चैतन्य आहे. याप्रमाणे आत्मख्याती न मानताही, आता आत्मख्यातीचं मत असं आहे का? नाही. मग ती न मानता साक्षी चैतन्य सर्व व त्याच्या ज्ञानास अधिष्ठान आहे, सर्प व त्याच्या ज्ञानास अधिष्ठान आहे असे म्हणण्यास हरकत नाही. आणि नंतर जेव्हा रज्जूचे ज्ञान जर समजा नंतर प्रत्यक्ष त्याचं ज्ञान झालं, कशाचं? रज्जूचं, की ही दोरी आहे, मग त्यावेळेस तेव्हा रज्जू आणि वृत्ती ही एकत्र होतात. त्यावेळेस काय होतंय? रज्जू हा सर्प राहत नाही ना मग तिथं, आणि त्याचं ज्ञान बी राहत नाही. मग ती वृत्ती प्रकाश जर मिळाला तर ती वृत्ती रज्जूरूप होती आणि त्यावेळेस मग ती रज्जू रज्जू म्हणून कळते, अरे हे तर सोमाची दोरी आहे, असं ज्ञान होतं. मग त्यावेळेस रज्जू आणि वृत्ती एकत्र होतात, कारण वृत्ती रज्जूरूप होती, रज्जूच्या आकारासारखी होती आणि त्या आधी उपाधी भेदामुळे भिन्न असलेले जे चैतन्य, उपाधी भेदामुळे भिन्न असलेले अधिष्ठान चैतन्य एक होते, त्याचा आभेद होतो. म्हणून रज्जू ज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञान ही निवृत्त होते. कशाचे ज्ञानाने? म्हणून रज्जू अधिष्ठान, रज्जू अधिष्ठान असं जे आम्ही सांगत होतो ते या कारणामुळे सांगत होतो. आणि तुला आम्ही एकदा असंही म्हणलो की रज्जू ही कल्पित आहे, कल्पित कल्पिताचं अधिष्ठान होत नाही, आणि खरंच होतही नाही ना. पण रज्जू म्हटलं की त्या ठिकाणी बाकीचं काय यायले ते सगळं धरावं लागतंय, आणि रज्जू म्हटलं की ते बाकीचं सगळं धरायचं. अंतःकरण वृत्ती तिथपर्यंत येते
त्या वृत्तीमधलं चैतन्य, त्या चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्या, आणि ती अविद्याच काय होते, क्षोभ पावते, परिणामाला पावते, आणि त्याचाच परिणाम म्हणजे सर्प आणि त्या सर्पाचं ज्ञान. हे इतकं म्हणूस तर रज्जुपैत म्हणायचं. दुसरं काय, रज्जुपैत म्हणलं की हे इतकं धरायचं. हा, ते एखाद्या सावकाराला असे 2 बोट दाखविले ना, त्याला लक्षात तव्हाच येतं याला किती पाहिजे. आता 2 म्हणल्या 2 रुपये बी होते, तर हा 200 होते, 2000, 2 लाख, 2 कोटी, किती जसं म्हणलं तसं आहे ना. पण त्या सावकाराला कळत हे कितीच गिरायक आहे. 2 बोट असे म्हणताय. हा, ते बोलत नाहीत काय नाही. पण एकाला ते 2 बोट दाखवतय, हे एकूण मोज येते, त्याला देतय, ते जाते. बोलत नाहीत काय नाही. हे कसं कळतंय एकूण एकाला. तस रज्जू म्हणलं की असं कळत जावं. हे महागाला सगळा पसारा तिथं घ्यायचा. हा, लगन म्हणलं किती पसारा घ्यावा लागतंय, आणि किती शब्द येत, 2च शब्द येत. सगळं म्हणतात का मग पाटान वरवाटान. हा, त्याच्यात काय काय जे शेव होणार आहे, म्हणजे तितके नावं घेऊन नुसतं लग्न होणार आहे. मग लग्न म्हणलं की सगळं आलंच त्याच्यात. तसं रज्जू म्हणलं की सगळंच आलं त्याच्यात. शिवाय असे की एकाच रज्जूवर 10 पुरुषांचा सर्प, दंड, माला, भेगा इत्यादी अनेक पदार्थ दिसतात. पदार्थ किती दिसतात, नाना प्रकारचे पदार्थ दिसतात. म्हणजे भ्रम नाना प्रकारचे होतात. किंवा सर्वांना सर्पच दिसतो, किंवा सगळ्यालाच सर्प दिसू द्या. तसा जरी दृष्टांत घेतला तरी काय हरकत नाही, आणि सगळ्याला सर्पच जरी दिसला तरी पण काय हरकत नाही. आणि जर समजा एखाद्याला म्हणजे 5 जणाला 10 जणाला भ्रम झालाय, आणि मग तो भ्रम सगळ्याला झालाय ना, मग त्याच्यातला समजा एका जवळ बॅटरी होती, त्यानं फिरून बॅटरी दाबली तर त्याला त्या ठिकाणी दोरी दिसली, त्याचा भ्रम निवृत्त झाला का नाही. आणि जर समजा त्यानं तिथं त्याला ज्ञान झालं, त्या वृत्तीला प्रकाशाची सहाय्यता मिळाली 1 जणालाच, म्हणून त्या ठिकाणचा भ्रम त्याचा त्या वृत्तीला त्या रज्जुरूप होता आलं, आणि चैतन्याला त्याच्यातलं ज्ञान करून घेता आलं, है की नाही. त्याचा भ्रम गेला. मग ह्याचा भ्रम गेल्यामुळं बाकीच्याचा बी जायला पाहिजे. बाकीच्याचा का जात नाही, दुसऱ्याची वृत्ती नाही ना तिथं. ज्याची वृत्ती प्रकाशासोबत तिथं जाईल त्याचा भ्रम निवृत्त होईल. जर समजा पाठाला एकच माणूस यायला, आणि पाठाला येऊन त्याला ज्ञान अपरोक्ष झालं, आणि तो मुक्त झाला, सगळं गाव मुक्त व्हायला पाहिजे ना. कारण त्यांची वृत्ती आहे काही तर. कारण निवृत्त होण्यासाठी जो दोष आहे तो दोष इथं पाहिजे ना. म्हणून अंतःकरणामध्ये भेद मानावा लागतील. अंतःकरणामध्ये अंतःकरणात भेद मानावे लागतील ना. पण अंतःकरणातल्या चैतन्याच्या ठिकाणी भेद मानायला जमत नाही. उपाधीमध्ये भेद मानायला जमतील, आहे की नाही. पण अधिष्ठानामध्ये भेद मानण्याची गरज नाही. तसं मग एका पुरुषाच्या प्रयत्नाने त्या अविद्येची निवृत्ती झाली असता तिचे कार्य जे अनेक पदार्थ ते दुसऱ्या लोकांच्या प्रयत्न वाचून निवृत्त झाले पाहिजेत. पण तसे तर होत नाही. म्हणून इदमकार अंतःकरणवर्ती चैतन्य अविद्येचेच कार्य. इदमकार अंतःकरणोपहित चैतन्याच्या आश्रित असणारी जी अविद्या आहे. अंतःकरण वृत्ती कशी मानायची आता. अंतःकरण वृत्त्योपहित चैतन्य.
वृत्तीचे ठिकाणचं चैतन्य मानायचं, कारण वृत्ती तिथे गेलेली, ते अंतःकरणच आहे, पण ते समजण्यासाठी वृत्ती असं धरायचं. आणि त्या वृत्तीमध्ये असणारं जे चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्या आहे का, आणि तिचंच कार्य सर्प आणि त्याचं ज्ञान आहे, हे सिद्ध होते. यालाच सत्य ज्ञान म्हणायचं. मग याला एक उदाहरण दिलंय त्यांनी, नुसतं वाचून काढू समजत आहे ते. भिंतीवरील चित्रातील सर्प 10 पुरुषास पाहता येतो. भिंतीवरचा काढलेला सर्प, त्या 10 पैकी एकाने तो सर्प पुसून टाकला. भिंतीवर काढलेलं चित्र सर्प ते पुसून टाकलं, तर 10 पुरुषास तो दिसत नाही. 10 पुरुषाला हा पुसून टाकलं सगळ्याला दिसणार नाही. आणि रज्जू सर्पस्थली तर त्याचे ठिकाणच्या अविद्याचा नाश होईल, त्यासच तो सर्प दिसेनासा होतो. ज्याचं त्या ठिकाणी ज्याला प्रकाशाची सहायता मिळाली त्याच निवृत्ती होती भ्रमाची. पण जर भिंतीवर काढलेल्या सर्पाचा जर 10 जणांना ते चित्र पाहिलं, ते जर पुसून टाकलं, तर 10ला 10 जणांचं काय होतंय, ते निवृत्तच होतंय. ते है का नाही. इतरांना दिसत असतोच, यावरून रज्जूपै चैतन्याच्या आश्रित अविद्येचा परिणाम सर्प न मानता साक्षी चैतन्याच्या आश्रित अविद्येचाच मानणे जास्त संयुक्त आहे. तसेच स्वप्न पदार्थाचे आणि त्याच्या ज्ञानाचेही अंतःकरणोपै साक्षी चैतन्याचे अधिष्ठान आहे. अशा रीतीने साक्षी चैतन्याचे आश्रित असणारी सत्ताहून विलक्षण जी अविद्या, तिचा परिणाम सर्प आणि त्याचे ज्ञान ही अनिर्वचनीय आहेत. अशा अनिर्वचनीय सर्पाची प्रतीती आणि कथन तिला अनिर्वचनीय ख्याती म्हणतात. येत पावेतो अनिर्वचनीय ख्यातीचे वर्णन झाले. आता विषयाचा जास्त खुलासा करण्याकरता शिष्य पुन्हा आणखी प्रश्न करतो. याच्यामध्ये शेवटचा दृष्टांत आपण आणखी उद्या पाहू, वेळ झालाय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.